का हो माय, लय वेळ झाला ना. आपण इच्छा येतात गोष्टी करून उभेच्या उभं. किती वेळ झाला. मी काय म्हणतो, चल ना माझ्या घरी बसून गोष्टी करू. नाही नाही व काकू, लय वेळ झाला ना. आता नाही, आता नाही. बरं बापा, उद्या लवकरच बापा. उद्या लवकर यायले. माझे कपडे गिपडे सोकले पाहिजे उद्या. येऊ का मग काकू? जाऊ मग. जाऊ मग, खरंच नक्की जाऊ मग. जाय मग, जाय मग. हो काकू, तुम्ही पैसे नाही दिले मला. पैशाचा विचार नाही केला तुम्ही. का हो, तुला मोठं आठवण राहिली व. हा, मला लय आठवण गिटवून राहते. आणि पैशाच्या बाबत तर पहिले आठवण राहते मला. मला वाटलं बापा विसरली असेल तू. पैशाचं भलं लक्षात राहते हो तू या. काकू, मी बाकीचं सगळं का तुम्ही बोला. पैशाची गोष्ट नाही बोलत, म्हटलं मी पैशाची गोष्ट. पैसे मोजा लागेल बापा, किती आहे तर. पैसे काय मोजा लागते हो काकू. इकडे द्या मग पैसे द्या. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. पैसे गिसे सगळे व्यवस्थित आहे. चला मग येतो मी. कहू माय, तुला माहीत नाही काय, ते आपल्या गावातल्या एका पोरीचं बिचार लग्न जुळलं म्हणते ना. नाही माय, काही कल्ला हल्ला तर नाही माय. आपल्या घरात लग्न जुळलं बा म्हणून. आणि तुला कोणी सांगितलं? तुला कसं माहीत? तू तर घरातच राहते, तुला कसं माहीत? तुला कोणी सांगितलं? अहो, ते आपल्या घरापाची पिंकीची माय नाही का, पिंकीची माय, तिनं सांगितली मला गोष्ट. हां, पिंकीच्या मायने सांगितली का तुला गोष्ट? त्या बाई एक नंबर बच्चल आहे हो माय, बच्चल साले. तिच्या गोष्टी ऐकत नको जात बाई. कोणाला आता मला सांगत विचारलं तर विचारलं, कोणाला विचारू नको, नाही त्यावर भांडण्याची पाई आहे हो माय. तिच्या गोष्टी ऐकत नको जात. फक्त ऐकले तर ऐकून घ्यायच्या. कोणापाशी सांगायच्या नाही माय. एक नंबर बच्चल आहे हो माहिती. हो काय माय, एवढी आहे काय? मला वाटलं गोड गोड बोलते, चांगली सांगते गोष्टी, तर मग मी ऐकलं माय. मला काय माहिती एवढी आहे म्हणून. कायच्या गोष्टी करून आल्या माय. चल जाऊन पाहतो कायच्या गोष्टी करून आल्या, तर जाऊन बसतो त्याच्याजवळ. नाहीतरी माय सोबती आल्यानी. सोबती ना कुठं गेल्या, गायब झाल्या काय माहीत. कुठं गायब व्हाले. चल, नाहीतरी गमून नाही आलं. चल याच्याजवळ जाऊनच बसतो. कायच्या गोष्टी चालू आहे विचारतो बाबा बरं. कायच्या गोष्टी करून आल्या दोघी दोघी. काही नाही काकू, अशाच गोष्टी चालू होत्या सहज. बस ना. हो बाप्पा, त्या मतलंही नसतं बस तरी मी बसली असती. मला गमून नाही आलं. माझ्या मैत्रिणी यायच्या आहे ना, मला वाटते तुमच्या पोरी बारा आहेत काय बसा बापा येऊन, म्हणून मी काही येऊन नाही बसत होती. पण आज मी येऊन बसतो, काहून का माझ्या मैत्रिणीच नाही आहे. हो माहिती नाही, एकदा तुला आता खाची चांगली होती हो माय. माझ्याजवळ कसं सांगे माघारी तिला मेहंदी काढायची होती, तर माझं येऊन बसली. मला का म्हणे मेहंदी काढून दे म्हणे. आणि तिला कुठं जायचं नव्हतं माय, कुठंच नाही, लग्नाला जायचं नव्हतं, काही जायचं नव्हतं. पण तिला मेहंदी काढायची असेल ना, मग माघारी येऊन बसली. मग कशी सांगे बाई म्हणे, माझ्या चुलत घरची आहे नाही का म्हणे, तिकडल्या म्हणे, तिच्या म्हणे बहीण म्हणे पोत चोरली म्हणे, माझ्या बहिणीच्या सासूची म्हणे. आणि म्हणे बाई म्हणे दिसून नाही आली म्हणे लग्नात. होय म्हटलं लग्नातली गोष्ट आहे सांगणार तुला मी. नन बाई कशी खोटी आहे हो. मग म्हणे काय, माझ्या बहीण आहे, माझी बहीण. तिला विचारलं नात्यातच आहे तिच्या, माझ्या बहिणीच्या हे. तर मी म्हटलं असं की सकाळी झालं का म्हटलं लग्नात. तर नाही म्हणे, कशी नाही झालं माय म्हणे. मी म्हटलं बाई किती बच्चल आहे हो माय म्हटलं हे. हां, पिंकीची मायची गोष्ट आहे काय. एक गोष्ट तर लय झाली हो माय. मागं किती कल्लाय झालता. लाता खाता खाता वाचली ना ते. तुला माहीतच नाही का हो माय. हे आता सांगून आली तुला हे गोष्ट. नाही ना, मला माहीतच नाही आहे. मला माहीत असती तर मी कायला ऐकली असती एवढी तिची गोष्ट. आणि दाखवली माहीत आहे कशी आहे तर ते. आम्हाला तिचा चांगला अनुभव आहे. आम्ही तिला हावले हाव नाही नाही लावत असतो बा. त्याच्यासोबत आम्ही अगो काही बोलत नाही. लय बदमाश इकडली तिकडे आग लावते ते, चुकलखोरी लय आहे. हो माय, एवढी आहे काय. मी तिला माझ्या पोटातली एक गोष्ट सांगितली हो माय. इकडली तिकडे लावण काय. आता काही दिवसानं कसा कल्ला होते, तर ते लावल्याशिवाय राहते काय. चुकलखोर आहे ते एक नंबरची. माय बाई आता माव भांडणाचीच आणली ना, तर कसं करू माय. भांडण गिणं देईन का मागावर. जाऊ दे, तू आता काही टेन्शन घेऊ नको. टेन्शन घ्यायला तर ते सांगितली ना, आता काय करू शकतो तू. काही करू शकत नाही. जाऊ दे आता. सांगितली तर सांगितली. पण आता तू काय म्हणजे, तुला कोण म्हटलं तर नाही म्हटलं बाबा म्हणा. इनंच म्हटलं म्हणा. इनंच माझं गोष्टी येऊन सांगितली म्हणा. इनंच चुकली लावली म्हणा माझं. तुमच्याजवळ माझे म्हटलं ते येऊन सांगितलं म्हणा. मग पापा नाही मला तर काही काही करायला लागत म्हणा. मला काही इंटरेस्ट नाही म्हणा अशाच्या. इनंच सांगितलं म्हणा मला. माय ना बदनाम करून आली म्हणा. हे म्हणा द्या तर तिच्यावर लोटून. म्हणजे कशात चुकल्या लावायचे असते ते समस्या तिला चांगलं. याच्यापुढे बच्चल पण असतं नाही केला पाहिजे तिनं. हो, असंच करजो. पाहिजो बापा, सांगू नको कोणाले. आम्हाला सांगितली तर सांगितली. हो हो, मला आता असंच करा लागन. का हो बाई, मायने केला दिवस झाले डोळे दुखून आले माय. दवाखान्यात जातो म्हटलं तर काही जाणं नाही आलं. मला एखादा चांगला दवाखाना सांग ना, कोणता चांगला आहे तो डोळ्याचा दवाखाना. हो, आपल्या गावातल्या दवाखान्यात जाऊन पाय ना. आपल्या गावातल्या PSCत जाऊन पाय ना. तिथं म्हटलं डॉक्टर येत असते ना PSCत आपल्या. शनिवारी येत असते ना माय. जाजू ना. हा हा, मला माहित आहे PSC येते म्हणून. लय मायका जाते बाप्पा त्या दवाखान्यात. तो डॉक्टराला काल जाऊ जाते ना. काल तर गेलता 2-3 झुंडाच्या झुंडा. पण विचार मला हे जा वाटत नाही. काय करतो तो, काही देत नाही. त्याच्याजवळ काही चांगली मशीन आहे का, चांगली कॉम्प्युटरवाली मशीन पाहिजे ना. चांगल्या मशीन, मोठ्या मोठ्या मशीन त्याच्याजवळ काय खेळ मुलीचं दाखवत असं झालं. हो बाई, त्याच्या दवाखान्यात नसन मोठ्या मोठ्या मशीना. मोठ्या मोठ्या मशीना नसन त्याच्याजवळ. पण तो डॉक्टर हुशार आहे म्हणते ना बाय. लजाऱ्यावर माय ना. त्यानं ऑपरेशनही करून आणले ना आपल्या गावातल्या बायाचे. किती बायाचे ऑपरेशन करून आणले. माय जाते माय मन न्यूज झाले. माय हो जाते माय मन न्यूज गप्पा झाले. तिथे तो काही सांगते लोक फुकटा काय म्हणून जाते तिथं. मग तुम्ही जा ना चांगल्या दवाखान्यात. चांगल्या दवाखान्यात जा तुम्ही, मागाच्या चांगल्या मोठ्या जात. मग सांगा मला येऊन.
बाबा त्याच्यात जोड झाला लागून मोठ्या मोठ्या मशीनच आहेत ते त्याच्यात जोड झाला लागते याच्या मागं काय लागून फायदा नाही आहे काय करते त्याच्यात जोड जाऊन काय सांगू आजी तुले सांगाले माझ्या सासूच्या आहे ना दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन तिचे एक नंबर आहे काहीच नाही म्हटलं काय सांगतो तुले किती मस्त आहे म्हटलं मस्त सक्सेसफुल आहे दोन्ही ऑपरेशन नाही म्हणले बाबा झाले मी तर तिकडे जाईन दुसऱ्या दवाखान्यात मोठ्यावाले जाजू बापा मग तू इच्छा आहे तर जाजू बस ना बाई काहून उभे आहे बस ना बाप्पा पाय नाही दुखत का तुमचे तुम्ही उभे आहे तर माझेच पाय दुखून आले हो बाप्पा बसतो काय बहीण काय नाही नुसतं दिवसभर ओट्यावरच बसली राहते काय करावं हिचं काय मी खरंच गमत नाही का काय मी बदमाशीनली ती पाहिली का बाहेर घरात नसतेच माणूस तपला तुपला येते कामावून येते इले काही आहेच नाही तिलेच बोलावं लागते जेव्हा पाहिलं तेव्हा ये ना हो इकडे दिसून आलो तरी तो मोठा मोठा पाहुण्याला पण येत नाही नुसती उठल्या तेव्हापासून गोष्टी सांगणं काय होईन काय नाही काही समजत नाही का तुले कामं धंदे राहिले तसंच गैट आहे घरात मन बा आणि काम नाही करत आणि काही नाही इथे येऊन बसतं नुसती दिवसभर बाहेरच राहतं हो तुम्हाला मी गोष्टीच करताना दिसतो तुमच्या लेकर कशी बदमाश आहे निसा घराना करून ठेवते ना मी काय करू दिवसभर कामच करत बसू काय उलीशी बसली तर आलं काय तुमच्या जीवा आला काय चहा तुमचा पाहू शांताबाऊ कशी बोलते चहा मानून मागून आलो तो पा असं बोलत असते का बसू दे ना रे बसू दे ना आताच तर आली माहिती मी या चांदी चाल ना 5 मिनिट अगोदर बसू दे ना त्या मायला मागणं चहा मांडून नाही ना काकू लस बाहेर राहते ना लस बाहेर राहते लेकराकडे लक्ष नाही काही नाही लेकराचे हातपाय धुवून नाही देत 4 वाजले आणि 5 वाजले तरी कयकले दिसते शांबळे कधी पाहिलं का तिचं काही लक्षच नाही दिसतं बाहेरच लक्ष राहते तिचं हा ग तू लेकराला शांबळेच ठेवता का चांगली ठेवत जा ना माय लहान लहान लेकरं आहे किती सजरे ते लेकरं पाहिले चांगले ठेवत जा ना माहिती येईल यायले काय मी नाही करत तर काय हे तर दिवसभर ते वावरातच राहते मी नाही करतो मग कोण करते लेकरायचं मी नाही किती काही केलं तर नाव नाही म्हटलं जास्त बोलू नको तुम्ही जा बरं घरात जा 5 मिनिटात आली तर बरी पाय तू हे 5 मिनिटात घरी ये लवकर कधी पाहिलं का बाहेरच्या बाहेर कटकट चल बाई घरी जातो अजून भांडणार का आम्ही धडधड अंगावरच ते माराले कधी पाहिलं का मुलीचं बाहेर आलं का त्याच्या जीवावरच येते घरातल्या घरात आणि सासूच तशीच आहे स्वतः चांगले 4 वाजतापासून बाहेर येऊन बसते मी जर अशी बाहेर आली का त्याचा आवाज देणं चालूच राहते बरोबर पोराला पाठवलं चहा मांडासाठी स्वतःला मांडून नाही देणं होत काय जाऊ दे ना माय लय कष्ट केले ना माहिती ना पहिले आता घेऊ दे ना तिले सुख त्या पायी सुख घेऊ द्याले लय कष्ट केले हो माहितीनं तुला तरी माय कामात गिमाला जायला गं ते सतत कामाला जाय हो माय तिच्या भरोश्यावर घर सुधारलं तुमचं घर सुधारले जाऊ देत जाय तिला आता आराम करू दे हो ना तर मी त्याला कोणते कामं सांगत नाही कोणते कामं सांगायला पण आता एक चहा तर मांडून द्यायला लागत होता हो बाई लय बाय बसल्या म्हणूनच मला घरात कलकल आवाज येऊ बाय चल बाई जातो मी लय वेळ झाला अजून कल्ला येईन माझ्या घरात काय कशी मी आले उठाले घरी चालली काय वाटते काय मी भल्लीच आहे थोडा भल्लीच आहे ती मला मी आली का नाही आली तर निघाली कहू ना माय मी बसायला आल्याबरोबर तू उठली तू उठाले अव तसं कीचं काही नाही व तू आली म्हणून नाही उठली मी माझ्या घरी माझ्या घरचा माणूस आलता बोलवाले चहा मांडून देतो येतो मी बसतो येतो मी 5 मिनिटात कहू मी हे आल्याबरोबर उठून गेली उठून गेले मी काय केलं एवढं इले माय तू आली म्हणून इथे उठून गेली तिच्या नवऱ्याने ते येऊन बडबड केलं ना तिला चहासाठी म्हणून गेली ती नाही ते जाते का ती बसत होती गोष्टी करत होती